रूपा नावाप्रमाणे दिसायला खूपच रूपवान होती, सुंदर होती, देखणी होती. तिचं कॉलेज आता नुकतंच संपलेलं होतं आणि आता तिच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवण्यासाठी सुरुवात केलेली होती. मुलं बघायला सुरुवात केलेली होती. रूपाची अपेक्षा होती, की आपल्याला खूप पैसेवाला नवरा मिळाला पाहिजे. दिसायला देखील तो चांगला असला पाहिजे. त्याच्या घरी स्वतःची एखादी गाडी असली पाहिजे. त्याचबरोबर स्वतःचं घर देखील असलं पाहिजे आणि शक्यतो जर का तो सरकारी नोकरीमध्ये असेल तर अधिक उत्तम चांगलं. त्याच्यामुळे मग या सगळ्या अपेक्षा तिने आपल्या घरच्यांना सांगितल्या आणि त्याचप्रमाणे तिच्यासाठी संशोधन सुरू झालं. अनेक मुलं बघितली गेली. जो मुलगा तिला बघायला यायचा, तो मुलगा त्या रूपाच्या प्रेमामध्ये पडत होता. त्या प्रत्येकाला असं वाटत होतं, की आपल्याला काही करून ही रूपा आपली बायको झालीच पाहिजे. कारण इतकी दिसायला सुंदर आणि मधाळ मुलगी जर का आपल्याला बायको म्हणून मिळाली, तर आपण आपली प्रत्येक रात्र खूप चांगलं फुलवू शकतो, सजवू शकतो. आणि मग असंच एक स्थळ तिच्यासाठी सांगून आलं. समोरून सांगितलं गेलं, की मुलगा सरकारी खात्यामध्ये नोकरीला आहे. त्याला स्वतःची गाडी आहे, बंगला आहे, घरी नोकर-चाकर आहेत आणि मग तिचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर रूपा आपल्या सासरी नांदायला आली. नवऱ्याने सुरुवातीचे काही दिवस ऑफिसमधून सुट्टी घेतलेली होती. त्याच्यामुळे मग नवरा आणि ती दिवसभर घरामध्ये मजा करायचे, रात्रभर देखील मजा करायचे. आता तिचा नवरा रूपाच्या शरीराचा पुरेपूर उपभोग घेत होता. रूपाला देखील खूपच मजा वाटत होती. नव्याची नवलाई सुरू होती. एका छोट्याशा गावात रूपाचं लग्न मोठ्या थाटामाटात झालेलं होतं. नवीन स्वप्न घेऊन ती आपल्या सासरी आली होती. पण पहिल्याच रात्री तिच्या नशिबाने वेगळेच वळण घेतलं. तिचा नवरा, जो दिसायला अत्यंत साधा आणि प्रेमळ वाटत होता, त्याने मध्यरात्री रूपाच्या खोलीचा दरवाजा ठोठावला आणि त्याच्यासोबत एक अनोळखी माणूस होता. रूपाला वाटलं कदाचित कोणी पाहुणे असतील, पण नवऱ्याच्या शब्दाने तिचं काळीज चिरलं. तो थंडपणे म्हणाला, "रूपा, हे आजचं तुझं पहिलं गिराईक आहे." रूपा सुन्न झाली. त्या ज्या हाताने तिला मंगळसूत्र घातलं होतं, तेच हात तिचा आज सौदा करत होते. तिने रडत विनवण्या केल्या, पण पैशाच्या हव्यासापोटी माणुसकी मेली होती. सासरच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताना पाहिलेली सुखी संसाराची स्वप्न आता क्षणात राख झाली होती. त्याच क्षणी तिने स्वतःला विचारलं, की इथे आपण न्याय मागणं व्यर्थ आहे. ती नवऱ्याकडे गयावया करू लागली. नवऱ्याला म्हणू लागली, की आज आपण 15 दिवस झाले एकमेकांसोबत राहतोय. मी सुखी संसाराचं स्वप्न घेऊन तुमच्यापर्यंत आले होते. पण आज हे तुम्ही काय केलं? तुम्ही माझ्यासाठीच गिऱ्हाईक आणलं. अहो, तुम्हाला तर सरकारी नोकरी आहे. तुम्ही चांगल्या पदावरती काम करता आणि जर का आपल्या घरामध्ये नोकर-चाकर असतील, तर मग हे सगळं कशासाठी? मी कुठे कमी पडले, की ज्यामुळे तुम्ही माझ्यासाठी आज गिऱ्हाईक आणलं? आपल्याकडे तर पैशाची कमी नाही. आता तो तिच्याकडे बघून राक्षसी हसू लागला. तो तिच्याकडे रोखून बघत होता. तो तिला म्हणू लागला, की तुला असं वाटतंय तसं काहीच नाही. मी तुझ्या रूपावरती तर फिदा होतोच, पण जर का तू माझ्या आयुष्यामध्ये आली, तू जर का माझी हक्काची बायको झाली, तर मला बक्कळ पैसा कमवता येईल. त्याच्यामुळे मग मी तुझ्याशी लग्न केले आणि आता इथून पुढे तुझ्या सौंदर्याचा मी फायदा करून घेणार आहे. दररोज तुझ्यासाठी एक नवीन गिराईक आणणार आहे आणि त्याच्याकडून बक्कळ पैसा कमवणार आहे. आता मात्र रूपा धाय मोकलून रडू लागली. स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागली. स्वतःवरतीच आगपाखड करू लागली. आता हे सगळं करताना तिचा नवरा मात्र तिच्याकडे हसून बघत होता. समोरचे गिराईक देखील तिच्याकडे बघून हसत होतं, रुबाबामध्ये बघत होतं. आज आपल्याला इतकी सुंदर देखणी स्त्री भोगायला मिळणार म्हणून तो देखील खुश झालेला होता. काही प्रमाणात दारू पिऊन तो तिच्यासोबत संभोग करण्यासाठी आलेला होता. आणि आता दबक्या पावलांनी समोरचं गिराईक तिच्या पलंगाकडे हळूहळू सरकू लागलं. नवऱ्याने पाठ वळवली आणि दार लावून घेतलं आणि आता ही गिराईक तिच्या शेजारी बसलं होतं. त्याने हलकेच तिचा पदर दूर केला. तो तिच्या वक्षस्थळाकडे पाहू लागला. हलकेच त्याने तिचा ब्लाऊज देखील बाजूला केला. तिला असं वाटलं होतं, की आज नेहमीप्रमाणे आपला नवरा आपल्यासोबत रात्र घालवणार आहे. त्याच्यामुळे अंतर्वस्त्र तिने घातलेली नव्हती. त्याच्यामुळे तिची जी वक्षस्थळं आहेत, आता त्या गिरायकाकडे टक लावून बघत होती. तो देखील तिच्या वक्षस्थळांकडे टक लावून बघत होता आणि काही क्षणांमध्येच त्याने तिला मिठी मारली. तिच्यावरती स्वार झाला, आरूढ झाला आणि मग दोघांमध्ये घमासान संबंध सुरू झाले. रूपा धाय मोकलून रडत होती, पण काही क्षणांमध्येच ती देखील शांत झालेली होती. तिने मनाशी आता पक्कं ठरवलं होतं, आपलं तर आता लग्न झालेलं आहे आणि आपला नवरा सरकारी नोकरी तर सोडाच, कोणताच कामधंदा करत नाही.
घरात बसून असतो. याचा अर्थ आता आपल्याला मात्र असेच पैसे कमवावे लागणार. आता आपण काय करायचं? दाद कोणाकडे मागायची? असे काही दिवस गेले. दररोज तिच्यासाठी एक नवीन गिऱ्हाईक येत होतं आणि तिला भोगून जात होतं. तिचा नवरा पैसे कमवत होता आणि आता मात्र रूपा आपल्याच नशिबाला दोष देत होती. कधी-कधी ती तर गाऊनवरच असायची आणि गाऊनवरच गिऱ्हाईक आलं की मग तिच्यासोबत संबंध ठेवून निघून जायचं. घरामध्ये रात्री कमीत कमी कपड्यांमध्ये तिला वावरायला लागायचं, कारण येणारं गिऱ्हाईक फक्त तिच्या शरीराचा भोग घेत होतं. तिच्या भावनांचा विचार करत नव्हतं आणि म्हणूनच ती आपल्या आता नशिबाला दोष देणं तिनं देखील बंद केलं होतं. याच्यातून आपल्याला कसं बाहेर पडायचं? आपल्याला याच्यातून कोण बाहेर काढणार? याचा ती आता विचार करत होती. तिने या क्षणी स्वतःला सावरलं होतं. तिला समजलं की इथे न्याय मागणं व्यर्थ आहे. रूपानं तिथून पळ काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. अंधाराचा फायदा घेऊन ती त्या घरातून कायमची बाहेर पडली. तिनं ठरवलं की आता मी कोणाची गिऱ्हाईक नाही, तर स्वतःच्या आयुष्याची मालक आहे. आणि रूपाचा हाच निर्णय तिच्यासाठी धोकादायक तर ठरणार नव्हता ना, कारण ज्यावेळेला ती तिच्या घरातून बाहेर पडली, तिच्या नवऱ्यानं काही माणसं तिच्या मागं लावली. ती ज्या रस्त्यावरून गेली होती, त्या रस्त्यावरून शोध घेत ही माणसं सैरावैरा तिला शोधण्याचा प्रयत्न करत होती. रूपा एका झाडीमध्ये लपली होती, कारण काही बॅटऱ्या आता तिच्याकडे येऊ पाहत होत्या. पण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रूपानं जवळचं बस स्टँड गाठलं. बस स्टँडवरती गेल्यावर देखील या सुनसान स्टँडवरती कोणीच नव्हतं. एक भिकारी मात्र स्टँडच्या कडेला निश्चित पडून होता. त्याच वेळेला एक एस-टी आली. रूपानं पाहिलं नाही ही एस-टी कोणत्या गावी जाते. तडक ती त्या एस-टीमध्ये चढली. तिला भीती होती, आपल्यावर कदाचित आपल्या नवऱ्याने सोडलेली माणसं पाळत ठेवून आहेत. ती कोणत्याही क्षणी येतील, आपल्याला पकडतील आणि पुन्हा आपल्या नवऱ्याकडे घेऊन जातील. त्यामुळे ती ज्या एस-टीमध्ये बसली होती, ती एस-टी परगावी जाणार होती. तिला माहिती नव्हतं की ही एस-टी कोणत्या गावी जाणार आहे. तरी देखील ती त्या एस-टीमध्ये बसली आणि एस-टी सुरू झाली. रूपा धायमोकलून रडत होती. आता हा कंडक्टर देखील तिच्याकडे बघत होता की या बाईला कोणत्या गावी जायचं आहे. त्याने धीर करून तिला विचारलं की बाई, तुम्हाला कुठे जायचं आहे? रूपा त्याला सांगू लागली की दादा, ही एस-टी ज्या गावी जाते त्या गावी मला जायचं आहे. आता हा कंडक्टर देखील समजून गेला की या बाईच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडलेलं आहे. तो तिला समजवू लागला की बाई, तुम्ही एकट्या नाही, घाबरू नका, काही काळजी करू नका. कंडक्टरला समजलेलं होतं की या बाईंना काउन्सिलिंगची गरज आहे. रूपाला घेऊन तो थेट एका काउन्सिलरच्या ऑफिसमध्ये गेला. या काउन्सिलरने रूपाचा प्रॉब्लेम समजून घेतला आणि मग योग्य तो न्याय तिला पुढे मिळवून दिला. ही घटना आपल्याला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया आपण नवीन घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.